नमस्कार, मी गायत्री. नथीचा साज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की मोरपंख राखी सोप्या पद्धतीने कशी बनवायची, त्यासाठी लागणारं मटेरियल, सर्व गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितल्या जातील. व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. रक्षाबंधनला तुम्हीही अशी सुंदर राखी तुमच्या भावाला बांधू शकता. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. फार सोप्या पद्धतीने आपण शिकवणार आहेत. तुम्हीही हा राखीचा बिझनेस स्टार्ट करू शकता. फार कमी मटेरियलमध्ये हा बिझनेस तुम्ही स्टार्ट करू शकता. तर चला तर पाहूयात आपण की ही मोरपंख राखी कशी बनवायची. त्यासाठी लागणारे मटेरियल आपण बघू. 20 गेजच्या वायरमधून मी हा एवढा एक तुकडा कट करून घेतला आहे. त्यानंतर कटर लागणार आहे. हा असा दोरा लागणार आहे. याच्याऐवजी तुम्ही लोकरही घेऊ शकता. त्यानंतर नोज प्लायर लागणार आहे. कात्री लागणार आहे. राखी बांधण्यासाठी ही 0.3 ची फिक्सिंग वायरला आपल्याला लागणार आहे. त्यानंतर आपल्याला हा 6 mm चा हा ब्ल्यू कलरचा क्रिस्टल लागणार आहे. त्यानंतर हे जे छोटे आहेत हे 1 mm चे ब्ल्यू कलरचा क्रिस्टल आहे आणि हा 3 mm चा ग्रीन कलरचा क्रिस्टल आपल्याला. त्याचप्रमाणे आपल्याला हे मोरपिसाचं कुंदन लागणार आहे राऊंड शेपचं. त्याचप्रमाणे आपल्याला हे व्हाईट कलरचे 4 mm चे मणीही लागणार आहे. चला तर आपण सुरुवात करूयात आता मोरपंख राखी बनवण्यासाठी. सगळ्यात पहिला आपल्याला ही 20 गेजची वायर लागणार आहे. 20 गेजची वायरवर आपल्याला एक स्टार्टिंगला छोटासा एक लूप बनवून घ्यायचा आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला हा धागा अडकवता येईल. चला तर आपण लूप बनवून घेऊयात. त्याच्यासाठी आपल्याला नोज प्लायर लागणार आहे. वायरच्या एकदम स्टार्टिंग पॉईंट आणि नोज प्लायरचा पण एकदम स्टार्टिंग पॉईंटला मी इथे ठेवत आहे. देन फक्त असा राऊंड फिरवून घेत आहे छोटासा की जेणेकरून इथे आपल्याला धागा जेणेकरून जिथे आपल्याला हा वाला धागा आहे ना इथे आपल्याला बांधता येईल. एवढा मी एक राऊंड करून घेतलेला आहे. यासाठी आपल्याला ही 0.3 ची फिक्सिंग वायरही लागणार आहे. ही मी या बंडलमधून थोडा तुकडा एक शोल्डरपर्यंत तुम्ही कट करून घेऊ शकता. एक अर्धा मीटर वगैरे यामधली वायर कट करून घेऊ शकता तुम्ही. आता आपल्याला या वायरवर आपल्याला फूल बनवून घ्यायचं आहे. ते कसं मी तुम्हाला सांगते. आता यामध्ये आपल्याला 4 mm चा व्हाईट मणी टाकून घेत आहे. त्यानंतर 1 mm चा हा ब्ल्यू कलरचा क्रिस्टलही मी त्याच्या मागे लगेच टाकून घेत आहे. ओके, याला आपल्याला इथे एंडपर्यंत आणायचं आहे असं. आणि इकडे थोडीशी जागा अशी शिल्लक ठेवा वायरच्या स्टार्टिंगला. देन इथे आपल्याला हे लॉक करायचं आहे. आता हे लॉक कसं करायचं, वायरचा एंडवाला पॉईंट पकडा. देन त्याच्यानंतर हा जो 1 mm चा आपण ब्ल्यू कलरचा क्रिस्टल टाकलेला आहे याला साईडला करून घ्यायचं असं. आणि या व्हाईट मोत्यामधून ही वायर परत आपल्याला पास करून घ्यायची आहे अशी. ही अशी तुमच्या बाजूला ही अशी तुमच्या बाजूला वायर अशी खेचून घ्यायची आहे पूर्ण, जेणेकरून हा जो आपण ब्ल्यू कलरचा क्रिस्टल लावलाय तो त्याच्या मागे व्हाईट मोत्याच्या मागे असं लॉक होऊन जाईल. ओके, आता आपल्याला असं कंटिन्यू 10 याचं फ्लॉवर बनवून घ्यायचं आहे. आता मी दाखवते तुम्हाला सेकंड परत कसं करायचं. याच्या मागोमाग लगेच सेकंड याचं करून घ्यायचं आहे आपल्याला. मी आता सेकंडचं करून घेते. बरोबर त्याच्या जवळ
ठेवते व्हाईट मोत्याच्या जवळ व्हाईट मोती. त्यानंतर सेम यामधून वायर परत पास करायची आहे. जो व्हाईट कलरचा आपण 4 mm चा मणी टाकला आहे त्याच्यामधून वायर मी परत अशी पास करून घेत आहे. हे असं पूर्ण 10 मोत्यांचं आपल्याला करून घ्यायचं आहे. मी हे 10 मोत्यांचं बनवून घेतलं आहे. फक्त एवढं लक्षात घ्या की हे ज्यावेळेस तुम्ही क्रिएट करताय त्या मोत्यांमध्ये गॅप नाही राहायला पाहिजे. जर गॅप राहत असेल तर तुम्ही व्यवस्थित करून तो खेचून व्यवस्थित गॅप कवर करा. कारण की काय होतं, जर गॅप राहिला तर ते व्यवस्थित नाही दिसणार. असं गॅप नसेल तर ते किती छान वाटेल. सो एवढं फक्त लक्षात घ्यायचं की गॅप नाही राहिला पाहिजे. सो जेणेकरून ते काम फिनिशिंगमध्ये दिसेल. ओके, तर आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो बेस घेतला होता आपण त्या बेसवर आता आपल्याला लॉक करायचा आहे. लूप जिथे आपण क्रिएट केला आहे तिथे फक्त ही जी एक्स्ट्राची वायर होती ही आपल्याला फक्त इथे अशी लॉक करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला बेस वायरमधूनच हा 6 mm चा ब्ल्यू कलरचा क्रिस्टल मी टाकून घेत आहे. त्यानंतर ग्रीन कलरचा हा क्रिस्टल टाकून घेत आहे. ओके, देन हे जी एक्स्ट्राची वायर आपण ठेवली होती त्यांनी हे फक्त असं लॉक करून घ्या या क्रिस्टलला, जेणेकरून तो निघणार नाही. हे असं पकडून छान असं टाईट करून घ्या याला. ओके, जी एक्सेस वायर आहे ही स्टार्टिंगची ती तुम्ही कट करू शकता. हे तुम्ही स्टार्टिंगला लॉक नाही केलं तरी चालेल. जर तुम्ही नुसते क्रिस्टल टाकून इकडं तुमचं स्टार्टिंगचं काम हे तुम्ही असं लॉक नाही केलं तरी चालेल. तुम्ही जस्ट क्रिस्टल टाकून देन हे इथे लॉक करून आपण वर्क करू शकतो. बट सेफर साईडसाठी तुम्ही लॉक करू शकता की जेणेकरून ते लूज नाहीच तुम्हाला ठेवायचं आहे. तुम्ही ते लॉक करू शकता. एक्सेस वायर मी कट करून घेतली आहे. त्यानंतर आता हे थोडंसं व्यवस्थित करून आपण हा जो आपला कुंदन आहे मोरपिसाचं कुंदन हा सेम या बेस वायरमधून पास करायचा आहे. आणि हे आपण जे ऑफ व्हाईट मोत्यांचं वर्क केलं आहे ते याच्या भोवताली असे आपल्याला लावून घ्यायचं आहे. देन बेस वायरला हे असं परत लॉक करून घ्यायचं आहे. जी स्टार्टिंगचा मोती आहे त्या मोत्यावरून ही अशी वायर घेऊन हे असं बेसला तुम्ही छान लॉक करू शकता. ओके, हे असं तुमचं दिसून येईल छान. बट हे जे साईडचं वर्क केले त्याला पण तुम्हाला लॉकिंग करावं लागणार आहे. सो ते लॉकिंग कसं करायचं, याच्यामध्ये होल आहेत या कुंदनमध्ये, याच्यामधून वायर आपल्याला अशी पास करायची आहे. याच्या वरतून घ्यायची आहे, म्हणजे ही मागून आणायची अशी मागून बॅक साईडने अशी पुढे आणली मी आणि हे या वरतून अशी मी या होलमधून पास करत आहे, जेणेकरून जे आपण वर्क केले हे याला असं अटॅच होऊन जाईल व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर हे असं बेसला लॉक करत आहे. असं मी या साईडला केलं तसं इकडची बाजू इकडची बाजू इकडची बाजू असं 4 ठिकाणी छान लॉक करून घ्यायचं आहे त्याला. जशी मी खालची बाजू केली तशी या बाजूचं मी लॉक करून घेते, जेणेकरून जर कुठं गॅप वगैरे असेल तुमचा तर तो कवर होऊन जाईल, व्यवस्थित टाईट बसेल ते. ओके, हे असं तुम्ही लॉक करू शकता याला. हे असं देन ही वायर आपल्याला कट करून घ्यायची आहे. हे लॉकिंग झाल्यानंतर एवढं झाल्यानंतर
आता आपण जसं या साईडला हे 2 क्रिस्टल लावले तसे सेम या बाजूला पण लावून घ्यायचे आहे. तर मी हा ग्रीन कलरचा 3 mm चा क्रिस्टल वायरमधून टाकून घेत आहे आणि ब्लू कलरचा हा वाला क्रिस्टल. ओके, आता तुम्ही या साईडला लॉक नाही केलं तरी चालेल किंवा जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वायरने जसं या साईडला लॉक केलं तसं आपण इकडनंही करू शकतो. आता आपल्याला जसं इकडे लूप बनवला आहे तसा आपल्याला या साईडला पण बनवून घ्यायचं आहे. मी आता लॉक करून घेत नाही याला, कारण की लूप इकडनं क्रिएट करून घेतल्यानंतर हे आपोआप टाईट होऊन जाईल. मी दोन्ही बाजू सांगितलं, लॉकही करू शकता किंवा लॉक नाहीही करू शकत. तुम्हाला जर टाईट हवं असेल तर तुम्ही करू शकता. लूप बनवण्यासाठी एवढा गॅप इनफ आहे. कट करून घेतली वायर, त्यानंतर मी हा लूप बनवते. ओके, हे आपलं राखीचं पेंडंट तयार झालेलं आहे. आता जसं आपण इकडून स्टार्ट केलं होतं तसं तुम्ही पहिला हा मधला पॅच क्रिएट करू शकता. देन साईडने तुम्ही हे क्रिस्टल टाकून देन लूपही करू शकता. तुम्ही इकडूनही स्टार्ट करू शकता किंवा मधलं पहिलं पेंडंट बनवून देन दोन्ही साईडने तुम्ही हे क्रिस्टल टाकून देन लॉकही करू शकता. तुम्ही दोन्ही पद्धतीने करू शकता. तुम्हाला जसं सोपं वाटते तसं तुम्ही करून घ्या. फार छान वाटतं हे पेंडंट. तुम्ही एकदा क्रिएट करा. आता आपण साईडला हे दोरे लावून घेऊया. हे कलरचे दोरे येतात, हे तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला जर लोकर हवी असेल तर तुम्ही लोकरही घेऊ शकता. मी यातलं हे असं कट करून घेते एवढं एवढं. सेम दुसरी साईडही कट करून घेते मी, पण डबल करून घ्या फक्त असं, जेणेकरून ते छान बसेल. ओके, दोन्ही साईडचे मी कट करून घेतले आहेत धागे. आता आपल्याला याला लॉक करायचं आहे. तर याला लॉकिंग कसं करायचं, हा जो आपण लूप बनवला आहे हे याच्यामध्ये असं अडकवा आणि त्यानंतर काय करायचं आहे, हे असं ओपन करायचं हे वाला इथलं, आणि याच्यामधून ही वायर अशी आणि त्याच्यामधून लूपमधून ही वायर अशी टाकून घ्यायची आहे. त्यानंतर हे असं ओपन करून घ्यायचं आणि हा जो धागा आहे याला असं वरती काढून घ्यायचं आणि हे असं ओढून घ्यायचं, जेणेकरून ही इथे अशी गाठ पडून जाईल. ओके, या साईडचं जसं लॉक केलं तसं या साईडलाही धागा टाकून लॉक करायचा आहे. जसं इकडचं लॉकिंग केलं तसं तुम्ही सेम या साईडचंही लॉक करायचं आहे. फक्त हे ओपन करायचं आणि याच्यामधून याच्यामधून हा दोरा असा वरती ओढून घ्यायचा. ही आपली मोरपिसाची राखी बनवून रेडी आहे. तुम्ही सुद्धा घरी नक्की बनवू शकता. तुमच्या भावाला अशी छान छान राखी बनवून बांधा. खूप सिंपल आहे, घरच्या घरी तुम्ही बनवू शकता. नक्की बनवून घ्या. खूप सिंपल आहे, घरच्या घरी तुम्ही नक्की ट्राय करा. फार सुंदर दिसते ही. हे बघा, इथे जसे मी हे वाले क्रिस्टल ब्ल्यू घेतले आहेत तसं तुम्ही ग्रीन घेऊ शकता, गोल्डन घेऊ शकता, रेड घेऊ शकता.
तुमच्या चॉईसने तुम्ही कुठलाही घेऊ शकता क्रिस्टल। ही अशी आपली मोरपंख राखी तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा, खूप सोपी आहे बनवायला। घरच्या घरी तुम्हीही बनवू शकता आणि अशी छान छान राखी बनवून तुमच्या भावाला बांधू शकता। या रक्षाबंधनला तुम्ही नक्की घरी अशी सुंदर राखी ट्राय करा। राखी कशी वाटली तुम्ही हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा। तसंच राखी कशी वाटली ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि तुम्हीही नक्की ट्राय करा। हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप सर्वांचं धन्यवाद।